नमस्कार, मी ऋषिकरात. मित्रांनो, खरं तर या टाईपमध्ये व्हिडिओ आपण बनवत नाहीत. या ठिकाणी पाठीमागे जे दृश्य दिसतंय ते सिंदखेड तालुक्यातील सोयंदेव या गावचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या गावातील शेतकऱ्यांचे पिकं अगदी जमीनदोस्त झालेले आहेत, मातीमोल झालेले आहेत. कोणत्याही प्रकारचं पीक या ठिकाणी या गावातील राहिलेलं नाही आहे. या ठिकाणी पूर्णपणे जी अतिवृष्टी झाली होती किंवा महापूर आला आहे, ढगफुटी झाली, यामुळे या गावातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे आणि हातातोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी निस्तानाबूत झालं आहे. तर प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी येऊन यातील शेतकऱ्यांचे पंचनामे करून घ्यावेत आणि मायबाप जनतेला सरकारने न्याय द्यावा, अशी प्रकारची आपण सरकारकडून अपेक्षा ठेवूयात. व पाठीमागे तुम्ही बघू शकता, कुठल्याच प्रकारचं पीक कोणत्याही शेतकऱ्याचं या ठिकाणी राहिलेलं आहे. हे पिकं डायरेक्ट मातीमोल झालेले आहेत. कोणत्याही प्रकारचं पीक आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाही आहे. आता एवढं नुकसान होऊ नये, शासनाने काही क्रायटेरिया लावलेले आहेत. मग ती पीक विमा योजना असेल किंवा कोणती योजना असेल, त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, समजा या गावामध्ये ढगफुटी झाली तर इथे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे पीक विमा भेटेल या शेतकऱ्यांना. कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा तुर्तास तरी त्या योजनेमधून जी सुधारित पीक विमा योजना 2025-26 राबवण्यात आली, त्याद्वारे मिळेल असं काहीतरी या ठिकाणी वाटत नाही. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने याचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करावा.